आदिवासी कॉर्नरच्या बातमीचा मोठा परिणाम. उदय नदीत कचरा साफसफाईची मोहीम सुरू. प्रशासनाची तत्पर कारवाई. नागरिकांकडून स्वागत. ग्रामस्थांकडून प्रशासनाचे आभार, पण कायमस्वरूपी उपायांची अपेक्षा. नमस्कार, मी अजय पावरा. आपण पाहत आहात आदिवासी कॉर्नर न्यूज चॅनल. दडगाव तालुक्यातील उदय नदीतील प्रदूषणाचा मुद्दा आम्ही ठळकपणे मांडला आणि आता त्या बातमीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. अखेर प्रशासनाने तत्परता दाखवत नदीपात्रातील कचरा साफ करण्याची मोहीम सुरू केली. बातमी प्रसारित होताच प्रशासनाची तत्पर कारवाई. संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली. उदय नदीत सुरू आहे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम. जिथे काही दिवसापूर्वी कचऱ्याची ढिगारे होती, तिथे आता यंत्रसामग्रीच्या आवाजात बदलाची चाहूल ऐकू येत आहे. नदीतील प्लास्टिक, साडलेला कचरा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला जात आहे. स्वच्छतेसाठी विशेष पथक सतत कार्यरत आहे. दुर्गंधी आणि घाणीत बुडालेल्या या नदीत आता स्वच्छतेची नवी पहाट उगवताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी जिथे अस्वच्छतेचे साम्राज्य होतं, तिथे आता बदलाची नवी सुरुवात स्पष्टपणे दिसत आहे. स्थानिक नागरिकांची मत. प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आता तरी आमच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी घेतलेले पुढाकारांचं आम्ही स्वागत करतो. याच्या शेतीवरही सकारात्मक परिणाम होईल. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईचं मनापासून स्वागत करत आभार व्यक्त केले. प्रत्येक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली. मीडियाच्या आवाजाला प्रतिसाद देत प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच सकारात्मक बदलाची नांदी ठरत आहे. ही सुरुवात निश्चितच सकारात्मक आहे, पण ही मोहीम इथंच थांबणार नाही ना, की काही दिवसांनी पुन्हा जुनीच परिस्थिती निर्माण होणार. साफसफाईची ही कारवाई स्वागतार्ह असली तरी आता खरी गरज आहे ती सातत्याची आणि जबाबदारीची. नदीची साफसफाई नियमितपणे सुरू ठेवली गेली पाहिजे. कचरा टाकणाऱ्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. भविष्यात नदी पुन्हा प्रदूषित होऊ नये यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. ही फक्त एक सुरुवात आहे. आता प्रशासन आणि नागरिकांनी मिळून ही जबाबदारी पार पाडली तरच उदय नदी खरी अर्थाने पुन्हा जिवंत होईल. उदय नदी पुन्हा प्रदूषित होऊ नये यासाठी आता केवळ साफसफाई पुरेशी नाही, तर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे. नदी परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे आवश्यक आहे, जेणेकरून कचरा टाकणाऱ्यावर नजर ठेवता येईल. नदीत कचरा टाकणाऱ्यावर कडक बंदी आणि दंडात्मक कारवाई तातडीने लागू करावी. नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती अभियान राबवणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पर्यायी कचरा व्यवस्था उभी करून कचरा टाकणाऱ्याचा प्रश्न मुळातून सोडवला पाहिजे. नियम, देखरेख आणि जनजागृती यांचा संगम झाला तरच उदय नदी कायमस्वरूपी स्वच्छ राहू शकते. आदिवासी कॉर्नरच्या माध्यमातून मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत सकारात्मक पाऊल उचललं आहे. ही फक्त सुरुवात आहे. आता ही स्वच्छता कायम ठेवणं हीच खरी जबाबदारी आहे. नमस्कार.